मी प्राध्यापक उतके. आपल्या मागच्या पिरियडमध्ये प्रिपरेशन मेथड्स आणि रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड झालेलं होतं. आता आपल्याला सुरुवात करायचं आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड्स. त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे डिहायड्रोहॅलोजनेशन और बीटा इलिमिनेशन रिॲक्शन और ॲक्शन ऑफ अल्कोहोलिक KOH ऑन अल्किल हॅलाइड. Alcoholic KOH on alkyl halide. Let us see what is the meaning of dehydrohalogenation. Dehydrohalogenation. D means remove. Hydro means hydrogen. And halo means halogen. Removal of HX is known as dehydrohalogenation. Removal of HX is known as dehydrohalogenation. During dehydrohalogenation reaction, halogen atom is removed from alpha carbon atom and one of the hydrogen atom is removed from beta carbon atom. That's why this reaction is also known as beta elimination reaction. That's why this reaction is also known as beta elimination reaction. कुणापासून काय रिमूव्ह करायचं? हॅलोजन हा कुणापासून रिमूव्ह करायचा? अल्फा कार्बन ॲटमपासून. आणि हायड्रोजन एकच हायड्रोजन हा कोणापासून रिमूव्ह करायचा? बीटा हायड्रोजन बीटा कार्बन ॲटमपासून रिमूव्ह करायचा. म्हणून ही रिॲक्शन कोणती आहे? बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. ओके. नाव लेट अस सी द जनरल रिॲक्शन. लेट अस सी द जनरल रिॲक्शन. इट इज अ जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. It is a general representation of alkyl halides. This one is the alpha carbon atom, this one is the beta carbon atom. This one is the alpha carbon atom, this one is the beta carbon atom. Alkyl halides are reacted with or heated with alcoholic potash. Alcoholic potash. Now, during dehydrohalogenation, HX molecule is removed from alpha beta carbon atom. HX molecule is removed from alpha beta carbon atom. Halogen atom is removed from alpha carbon atom and one of the hydrogen atom is removed from beta carbon atom and there is a formation of alkenes. There is a formation of alkenes. आणि हा जो रिमूव्ह झालेला HX आहे हा KOH वर कंबाईन होतो आणि आपले बाय प्रॉडक्ट असतात KX प्लस वॉटर. KX प्लस वॉटर. समजून घ्या रिॲक्शन. लक्षात ठेवायचं कुणापासून काय रिमूव्ह करायचं? अल्फा कार्बन ॲटमपासून हॅलोजन ॲटम रिमूव्ह करा. बीटा कार्बन ॲटमपासून हायड्रोजन रिमूव्ह करा आणि ह्या दोघांमध्ये डबल बॉन्ड द्या. ह्या दोघांमध्ये डबल बॉन्ड द्या. इलिमिनेशन इन्व्हॉल्व्स द ब्रेकिंग ऑफ 2 सिग्मा बॉन्ड्स. हा पण सिग्मा आहे, हा पण सिग्मा आहे. आणि देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 1 पाय बॉन्ड. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 1 पाय बॉन्ड. लेट अस सी नीट पॉइंट्स or CET points or JE points. NEET points or CET points or JE points. Points सारखेच असतात सर्वांमध्ये. Point number first. Ease of elimination of alkyl halide. EG. Ease म्हणजे EG. ताबडतोब होणार. Tertiary is greater than secondary is greater than primary. Tertiary is greater than secondary is greater than primary. Point number second. Reaction intermediate is. Reaction intermediate is कार्बोकटायन. रिॲक्शन इंटरमिडिएट इज कार्बोकटायन. आणि कोणत्याही रिॲक्शनमध्ये जर कार्बोकटायन जर आपल्याला मिळत असेल तर आपल्या डोक्यामध्ये एक प्रकाश पडला पाहिजे. तो कोणता? रिअरेंजमेंटचा. सम कार्बोकटायन, सर्वच नाही, सम कार्बोकटायन्स अंडरगोज रिअरेंजमेंट. सम म्हणजे मग आता कोणते? आणखी एकदा रिपीट करतो मी. प्रायमरी अँड सेकंडरी कार्बोकटायन कंटेनिंग टर्शरी और क्वाटर्नरी कार्बन आइटम अंडरगोज रिअरेंजमेंट बाय 1 to hydride shift or 1 to methyl shift to form most stable tertiary carbocation which leads to produce major product. Point number third. Alcoholic KOH is used as eliminating agent. Alcoholic KOH is used as eliminating agent. हे अल्कोहोलिक मीडियम फार गरजेचं असते, लक्षात ठेवायचं. इलिमिनेशनसाठी कोणतं मीडियम गरजेचं आहे? अल्कोहोलिक मीडियम हे फार गरजेचं असतं.
Number fourth point, if beta carbon atom carries unequal number of hydrogen atoms, if beta carbon atom carries unequal number of hydrogen atoms, elimination according to Set-Zip rule or Zetstev rule. Elimination according to which rule? Set-Zip rule or Zetstev rule. हे रूल लक्षात ठेवा. आता रूलचं मी स्टेटमेंट देणार आहे. ते स्टेटमेंट पहा कसं आहे. ज्यावेळेस बीटा कार्बन आयटमवर अनइक्वल नंबर ऑफ हायड्रोजन आयटम असतील तर अशा वेळेस आपल्याला कोणता रूल फॉलो करावा लागेल? सेट-झेप रूल और झेटस्टेव रूल आपल्याला फॉलो करावा लागेल. सेट-झेप रूल और झेटस्टेव रूल आपल्याला फॉलो करावा लागेल. तो रूल पहा कोणता आहे. इफ बीटा कार्बन आयटम कॅरीज अनइक्वल नंबर ऑफ हायड्रोजन आयटम्स, इफ बीटा कार्बन atom carries unequal number of hydrogen atoms, hydrogen atom from that beta carbon atom is preferentially eliminated having less number of hydrogen atoms and produces major product. रूल समजतो का पहा. आणखी एकदा याचं एक्सप्लेनेशन देतो. सपोज मी अशा प्रकारचा कंपाऊंड घेतलेला आहे. हा अल्फा आहे, इथं हॅलोजन आयटम आहे आणि इथं 2 हायड्रोजन आयटम आणि ह्या ठिकाणी 3 हायड्रोजन आयटम आहेत. हे दोन्ही पण बीटाच आहेत. हा पण बीटा आहे, हा पण बीटा आहे. ओके, इकडे लांब चेन आहे, कार्बन आयटमची लॉंग चेन आहे. ह्या बीटा कार्बन आयटमवर 3 हायड्रोजन आयटम आहेत आणि ह्या बीटा कार्बन आयटमवर 2 हायड्रोजन आयटम आहेत. तर सेट-झेप रूल किंवा झेटस्टेव रूल काय म्हणतो? जर बीटा कार्बन आयटमवर अनइक्वल नंबर ऑफ हायड्रोजन आयटम जर प्रेझेंट असतील तर अशा बीटा कार्बन आयटमपासून हायड्रोजन रिमूव्ह करा की त्या बीटा कार्बन आयटमवर हायड्रोजनची संख्या कमी असेल आणि त्यापासून आपल्याला मेजर प्रॉडक्ट मिळेल. त्यापासून आपल्याला काय मिळेल? मेजर प्रॉडक्ट. म्हणजे इथून जर हायड्रोजन रिमूव्ह केला आपण, इथं 2च आहेत, तर आपल्याला मेजर प्रॉडक्ट मिळेल आणि इथून जर आपण हायड्रोजन रिमूव्ह केला तर आपल्याला मायनर प्रॉडक्ट मिळेल. काय मिळेल? मायनर प्रॉडक्ट. दिस इज द झेटस्टेव रूल. हे झालं एक स्टेटमेंट. आणखीन एक स्टेटमेंट आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचं आहे. मोस्ट स्टेबल कार्बोकटायन प्रोड्युसेस मेजर प्रॉडक्ट. हे पण स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. मोस्ट स्टेबल कार्बोकटायन प्रोड्युसेस मेजर प्रॉडक्ट. मोस्ट स्टेबल कार्बोकटायन प्रोड्युसेस मेजर प्रॉडक्ट. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. आणि थर्ड स्टेटमेंट आहे सेट-झेप रूलचं किंवा झेटस्टेव रूलचं. ते स्टेटमेंट अशा प्रकारे आहे. मोस्ट सबस्टिट्यूटेड अल्केन्स आर मेजर प्रॉडक्ट. मोस्ट सबस्टिट्यूटेड अल्केन्स आर मेजर प्रॉडक्ट. मोस्ट सबस्टिट्यूटेड अल्केन्स आर मेजर प्रॉडक्ट. हे 3 स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. याला म्हणायचं नीट पॉईंट. ह्याला काय म्हणलं जातं? नीट पॉईंट. गेल्या वर्षी प्रश्न आला होता बेटा, ह्याच्यावर आला होता. झेटस्टेव रूलचा प्रश्न आला होता, आपल्याला माहीतच आहे. ओके, लेट अस सी एक्झाम्पल्स. आता आपल्याला पाहिजे आहेत एक्झाम्पल्स. Example number 1. CH3CH2Cl plus KOH in alcoholic medium. पहिल्यांदा जो आपला सबस्ट्रेट आहे त्या सबस्ट्रेटच्या अल्फा आणि बीटा कार्बन आयटम नोटेशन करा, म्हणजे आपल्याला रिॲक्शन करण्यासाठी सोपं जाईल. दिस वन इज द अल्फा कार्बन आयटम, दिस वन इज द बीटा कार्बन आयटम. कोणापासून काय रिमूव्ह करायचं आहे? अल्फापासून Cl रिमूव्ह करा आणि ह्या बीटा कार्बन आयटमपासून एक हायड्रोजन रिमूव्ह करा आणि दोघांमध्ये डबल बॉन्ड द्या. म्हणजेच आपल्याला प्रॉडक्ट मिळेल CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस KCl प्लस H2. KCl प्लस H2. इथिल क्लोराइड ऑन डिहाइड्रोक्लोरिनेशन प्रोड्यूसेस इथिन. Dehydrochlorination produces ethene. Let us see another example. Example number 2. CH3CH2CH2Cl plus KOH in alcoholic medium.
KOH in alcoholic medium. Now this one is the alpha carbon atom, this one is the beta carbon atom. This one is the alpha carbon atom, this one is the beta carbon atom. Product of the reaction is अल्फा पासून काय रिमूव्ह करा, Cl रिमूव्ह करा आणि बीटा पासून एक हायड्रोजन रिमूव्ह करा आणि ह्या दोघांमध्ये काय द्यायचं, डबल बॉन्ड द्यायचं. Product of the reaction is CH3 CH double bond CH2 plus KCl plus water. KCl plus water. Propene तयार झाला. Name of the compound is propene. Let us see another example. CH3 CHCl CH3. Name of this compound is isopropyl chloride. Name of this compound is isopropyl chloride. In isopropyl chloride, this one is the alpha carbon atom, this one is the beta carbon atom, this one is the beta carbon atom. Both beta carbon atom has same number of hydrogen atoms. Both beta carbon atom has same number of hydrogen atoms. त्यामुळं कोणत्याही बीटा कार्बन ॲटम पासून हायड्रोजन रिमूव्ह करा, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सेम प्रॉडक्ट. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सेम प्रॉडक्ट प्लस KOH in alcoholic medium. KOH in alcoholic medium. Again there is a formation of CH3 CH double bond CH2 plus KCl plus water. KCl plus water. It is a third example. It is a third example. Let us see another examples. Let us see another examples. Fourth example. CH3 CH2 CHBr CH3 plus KOH in alcoholic medium. KOH in alcoholic medium. Name of this compound is secondary butyl bromide. Name of this compound is secondary butyl bromide. In secondary butyl bromide, this one is alpha carbon atom, this one is the beta carbon atom, and this one is the beta carbon atom. In this compound, beta carbon atom carries unequal number of hydrogen atom. That's why this compound obey Gestive rule or Shedzieff rule. Gestive rule or Shedzieff rule. आता ह्या बीटा कार्बन ॲटमवर पहा 2 हायड्रोजन ॲटम आहेत आणि ह्या बीटा कार्बन ॲटमवर पहा 3 हायड्रोजन ॲटम आहेत. ज्या बीटा कार्बन ॲटमवर कमीत कमी हायड्रोजन ॲटम आहेत तिथून जर आपण हायड्रोजन रिमूव्ह केला तर आपल्याला मेजर प्रॉडक्ट मिळेल आणि इथून जर रिमूव्ह केला तर आपल्याला मायनर प्रॉडक्ट मिळेल. जनरली आपल्याला मेजर प्रॉडक्ट पाहिजे असतात. जनरली आपल्याला कोणते प्रॉडक्ट पाहिजे असतात, मेजर प्रॉडक्ट. तर आपल्याला 2 प्रॉडक्ट ह्या ठिकाणी मिळणार आहेत. पहा कोणते कोणते. CH3 CH डबल बॉन्ड CH3 हा एक प्रॉडक्ट प्लस आणखीन एक प्रॉडक्ट CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 and byproduct of this reaction is KBr plus water. KBr plus water. Now this one is the major product and this one is the minor product. हा जेस्टिव्ह प्रॉडक्ट आहे किंवा हा शेडझेफ प्रॉडक्ट आहे. हा शेडझेफ प्रॉडक्ट नाही आहे तर हा असेल मेजर आणि हा आहे मायनर. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ब्यूट 2Ne and name of this compound is ब्यूट 1Ne. ब्यूट 2Ne लक्षात असू द्या. ब्यूट 2Ne shows a geometrical isomerism. But 2Ne shows geometrical isomerism. Geometrical isomers are 2 types, cis isomer and trans isomer. Among these 2 isomer, trans is stable. Trans is stable. That's why it is a trans. That's why it is a trans. Trans but 2Ne म्हणायचं याला कारण cis मध्ये हा स्टेबल नसतो, ट्रान्स मध्ये स्टेबल असतो म्हणून हा ट्रान्स मिळत असतो. ओके, कोणता रूल अप्लाय करा त्या ठिकाणी आपण शेडझेफ रूल किंवा जेस्टिव्ह रूल आपण ह्या ठिकाणी अप्लाय केलेला आहे. लेट अस सी अनदर एक्झाम्पल्स.
Let us see another examples. CH3C, CH3, CH3, Cl plus KOH in alcoholic medium. Name of this compound is tertiary butyl chloride. Name of this compound is tertiary butyl chloride. In tertiary butyl chloride, this one is alpha carbon atom, this one is the beta carbon atom, this one is the beta carbon atom, this one is the beta carbon atom. All beta carbon atom carries equal number of hydrogen atoms. त्यामुळं सेडजेप रूल अप्लाय करायची गरज नाही आहे. त्यामुळं सेडजेप रूल आपल्याला अप्लाय करायची गरज नाही आहे. ओके. कोणत्याही बीटा कार्बन ॲटमपासून एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करा. देर इज अ फॉर्मेशन ऑफ ओनली वन प्रॉडक्ट. देर इज अ फॉर्मेशन ऑफ ओनली वन प्रॉडक्ट. कुठूनही रिमूव्ह करा चालेल. तर आपल्याला प्रॉडक्ट मिळतो CH2 डबल बॉन्ड C, CH3, CH3 plus byproduct of this reaction KCl plus water, and name of this compound is isobutylene. Name of this compound is isobutylene. Name of this compound is isobutylene. लक्षात येते सर्वांच्या? Let us see another example. Let us see another example. आता पहा, या कंपाऊंडचं नाव आहे 1-chloro-2-methyl cyclohexane. 1-chloro-2-methyl cyclohexane plus KOH in alcoholic medium. KOH in alcoholic medium. Now this one is the alpha carbon atom, this one is the beta carbon atom, this one is the beta carbon atom. This beta carbon atom carries only one hydrogen atom and this beta carbon atom carries two hydrogen atom. Two hydrogen atoms. आता कुणापासून रिमूव्ह केल्यावर आपल्याला मेजर प्रॉडक्ट मिळेल? सांगा, कुणापासून रिमूव्ह केल्यानंतर मेजर प्रॉडक्ट मिळेल? इथून जर आपण रिमूव्ह केला तर मेजर प्रॉडक्ट मिळेल आणि इथून जर रिमूव्ह केला तर मायनर प्रॉडक्ट मिळेल. तर इथून रिमूव्ह करा आणि मेजर प्रॉडक्ट तयार करा. मायनर प्रॉडक्ट तयार करायची आता गरज नाही आहे. तर आपल्याला प्रॉडक्ट ह्या ठिकाणी मिळतो अशा प्रकारे. दिस वन इज द प्रॉडक्ट प्लस KCl प्लस वॉटर. KCl प्लस वॉटर. फॉलोट. आता हायर एक्झाम्पल घेऊ ज्या ठिकाणी रिअरेंजमेंट होणार आहे. अशा प्रकारचे आपल्याला हायर एक्झाम्पल घ्यायचे आहेत. लेट अस सी अनदर एक्झाम्पल्स. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. CH3CH, CH3, CH2, CH2Cl plus KOH in alcoholic medium. KOH in alcoholic medium. आता इकडे लक्ष द्या बेटा. हे एक्झाम्पल थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे. ह्या ठिकाणी कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट होत असतं आणि रिअरेंजमेंट झाल्यानंतर थोडासा प्रॉडक्ट आपल्याला वेगळा मिळतो. मी सेडजेप रूलचं तुम्हाला स्टेटमेंट सांगितलेलं आहे. मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन प्रोड्युसेस मेजर प्रॉडक्ट. मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन प्रोड्युसेस मेजर प्रॉडक्ट. तर मी अगोदर प्रॉडक्ट दाखवतो कसा मिळतो आणि त्यानंतर याचं मेकॅनिझम सांगतो. त्यानंतर का सांगेन मी? मेकॅनिझम सांगेन. तर आता ह्या रिॲक्शनचा प्रॉडक्ट आहे CH3C, CH3 डबल बॉन्ड CH3 अँड बाय प्रॉडक्ट ऑफ दिस रिॲक्शन KCl प्लस वॉटर. KCl plus water, and name of the compound is 2-methyl-but-2-ene. Name of this compound is 2-methyl-but-2-ene. Now let us see mechanism of this reaction. ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम आपल्याला पाहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल मी घेणार आहे. तर तुम्हाला ते फास्ट करायचं आहे. प्रत्येक वेळेस मेकॅनिझमची गरज नाही असते. ह्या एक्झाम्पलचं आपल्याला मेकॅनिझम पाहायचं आहे. मेकॅनिझम. Step number 1, hydrolysis of CCl bond. Hydrolysis of CCl bond produces carbocation. Produces carbocation. Hydrolysis of CCl bond produces carbocation. पहा इकडं CH3C, CH3H, CH2, CH2Cl. याचं हिट्रोलिसिस झालं.
म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग झालं. आणि बॉन्ड ब्रेकिंग झाल्यानंतर आपल्याला मिळतो कार्बोकटायन. काय मिळतो आपल्याला? कार्बोकटायन. तो कार्बोकटायन कसा आहे पहा. CH3 CH CH3 CH2 CH2 पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्ह. Cl निगेटिव्ह. इट इज ए प्रायमरी कार्बोकटायन. आता इमेजिन करायचं किंवा आठवायचं, कॅन दिस कार्बोकटायन अंडरगोज रिअरेंजमेंट? येस. कॅन दिस कार्बोकटायन अंडरगोज रिअरेंजमेंट? येस. ओके. आता हे रिअरेंजमेंट कसं करायचं? ही दुसरी स्टेप बघूत आपण. स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2, रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकटायन. रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकटायन. रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकटायन. पहा ह्याचं रिअरेंजमेंट कसं होतं. CH3 CH CH3 CH2 CH2 पॉझिटिव्ह. 1,2 हायड्राइड शिफ्ट. 1,2 हायड्राइड शिफ्ट. इथला एक एच इकडे ट्रान्सफर करा. CH3 CH3 CH पॉझिटिव्ह आणि हिअर CH3 झालं. त्यानंतर आणखीन एक स्टेप. 1,2 अगेन हायड्राइड शिफ्ट. इथला एच इकडे ट्रान्सफर करा. हा प्रायमरी कार्बोकटायन, हा सेकंडरी कार्बोकटायन, आणि आता जो कार्बोकटायन आपल्याला मिळणार आहे तो मोस्ट स्टेबल असेल, तो असेल टर्शरी कार्बोकटायन. दिस वन इज द टर्शरी कार्बोकटायन. दिस वन इज द टर्शरी कार्बोकटायन. हा आहे टर्शरी कार्बोकटायन. लक्षात येते बेटा तुमच्या? टर्शरी कार्बोकटायन. त्यानंतर थर्ड स्टेप. त्यानंतर आहे थर्ड स्टेप. स्टेप नंबर 3. रिमूवल ऑफ बीटा हायड्रोजन आयटम अकॉर्डिंग टू Sedgwick rule. Removal of beta hydrogen atom according to which rule? Sedgwick rule. माहिती आहे ना Sedgwick rule? हां. पहा. CH3C CH3 पॉझिटिव्ह CH2 आणि ह्या ठिकाणी CH3 -H. तर हा अल्फा कार्बन आयटम, हा बीटा कार्बन आयटम, हा बीटा कार्बन आयटम आणि हा सुद्धा बीटा कार्बन आयटम. कोणत्या बीटा कार्बन आयटमवर कमीत कमी हायड्रोजन आयटम आहेत? कोणत्या बीटा कार्बन आयटमवर कमीत कमी हायड्रोजन आयटम आहेत? ह्या बीटा कार्बन आयटमवर कमीत कमी हायड्रोजन आयटम आहेत, 2 आहेत. त्यामुळे इथून जर आपण हायड्रोजन रिमूव्ह केला तर आपल्याला काय मिळेल? मेजर प्रॉडक्ट मिळतो. आणि तो प्रॉडक्ट अशा प्रकारे असेल, तो अगोदर आपण रिॲक्शनमध्ये घेतलेला आहे. हा आहे प्रॉडक्ट. हा कोण आहे? प्रॉडक्ट. लक्षात आलं बेटा तुमच्या? आता तुम्ही एक्झाम्पल एखादं बनवायचं आहे विदाउट एनी मेकॅनिझम. विदाउट एनी मेकॅनिझम. Let us say another example. CH3C, CH3, CH3, CH2, CH2Cl plus KOH in alcoholic medium. Product बघा कसा मिळतो. CH3C, CH3 डबल बॉन्ड C, CH3 आणि CH3 and byproduct of this reaction
KCl plus water. Name of this compound is 2,3-dimethyl-but 2ENE. 2,3-dimethyl-but 2ENE. आता हा प्रॉडक्ट फास्ट कसं काढायचं हे आपल्याला माहीत पाहिजे. फास्ट कसं काढायचं सांगतो तुम्हाला. हा प्रॉडक्ट फास्ट कसं करायचं आपल्याला माहीतच आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, हिट्रोलिसिस होतं. कुणाचं हिट्रोलिसिस होतं, कार्बन हॅलोजन बॉन्डचं हिट्रोलिसिस होतं. हा बॉन्डचं हिट्रोलिसिस झालं तर आपल्याला काय मिळतो, कार्बोकटायन मिळतो. हा कार्बोकटायन मिळाला. आपण आठवायचं हा कार्बोकटायनचं रिअरेंजमेंट होऊ शकतं का, होऊ शकतं. ओके, मग इथला H इथं गेला तर आपल्याला काय मिळालं, इथलं इथं चेंज करून दाखवतो मी. इथं मिळालं आपल्याला CH3 आणि इथं काय मिळालं, CH पॉझिटिव्ह मिळालं. त्यानंतर आणखीन याचं रिअरेंजमेंट होतं का, होऊ शकतं. तर दुसरी स्टेप कशी आहे, रिअरेंजमेंटची 1,2 मिथिल शिफ्ट करायचं. 1,2 मिथिल शिफ्ट करायचं. केलात 1,2 मिथिल शिफ्ट करायचं. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट कार्बोकटायन इथं दाखवतो मी कसा मिळतो. तर इथे येतो CH3 आणि या ठिकाणी येतो पॉझिटिव्ह. मग थर्ड स्टेप आठवायचं. थर्ड स्टेप कोणती आहे, थर्ड स्टेप कोणती आहे, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आयटम फ्रॉम बीटा कार्बन आयटम अकॉर्डिंग टू विच रूल, शेडझेप रूल. तर हा आहे अल्फा, हा बीटा, हा सुद्धा बीटा आणि हा सुद्धा बीटा. मग आता इथले इथं काय करायचं, हा पॉझिटिव्ह चार्ज गेला, हा हायड्रोजन आयटम गेला आणि या ठिकाणी हा डबल बॉन्ड आला. तर दिस इज द प्रॉडक्ट, दिस इज द प्रॉडक्ट. ओके, थँक्यू व्हेरी मच.